पगिली मुक्कलौ तुंग भीकर दृश्य जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो एकदम जबरदस्त व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो हा जो काही व्हिडिओ आहे तो इंस्टाग्राम रील्सवरती खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये होता आणि आपल्या सबस्क्रायबरने देखील मला सजेस्ट केलं की या प्रकारचा व्हिडिओ बनव. म्हणून मित्रांनो आपण या टॉपिकवरती व्हिडिओ बनवला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो या प्रकारचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला VN ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे. तर मित्रांनो VN आणि अलाइट मोशनची पण थोडीशी आपल्याला गरज पडणार आहे. ती म्हणजे मित्रांनो जे काय अलाइट मोशनची मी एक XML फाईल लिहिल्या ती XML फाईल तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायची. इम्पोर्ट केल्यानंतर ती जी काही XML फाईल असणार आहे ती तुम्हाला ज्या प्रकारे स्क्रीनवर दिसतं त्या प्रकारे बघायला भेटेल. तर मित्रांनो या प्रकारे ही मी फाईल कशासाठी दिल्या जे काही टायमिंग वगैरे आहे ते तुमच्याप्रमाणे तुम्ही सेट करू शकताय. तर टायमिंग वगैरे चेंज करण्यासाठी सिम्पली जे काही टाईमची लेअर आहे याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. एडिट टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. जे काही टायमिंग तुम्हाला पाहिजे तर आता इथे मला 10 वाजलेलं पाहिजे तर इथे सिम्पली तुम्हाला 10 टाईप करून घ्यायचं आहे आणि जे काही एक्स्ट्रा लेअर या प्रकारे असं तुम्हाला सेट करायचं आहे. नंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे ते वरती शेअरच्या बटनवरती क्लिक करून करंट फ्रेम ॲज PNGचा जो काही ऑप्शन आहे यावरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. एक्सपोर्टवरती क्लिक केल्यानंतर खाली जो काही सेव्हचा ऑप्शन आहे यावरती क्लिक करून ह्याला सेव्ह करून घ्यायचं आहे. सेव्ह केल्यानंतर आता मित्रांनो आपले जे काही VNचं ॲप्लिकेशन आहे त्याची आपल्याला गरज पडणार आहे. तर सर्वात अगोदर आपले VNच्या ॲप्लिकेशनमध्ये जातो. VNच्या ॲप्लिकेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ते इथे जे काही दिसते प्लसचा आयकॉन प्लसवरती क्लिक करायचं आहे. नंतर मित्रांनो न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून फोटोजमधनं ज्या फोटोला तुम्ही व्हिडिओ बनवणार आहे तो फोटो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे आणि खाली नेक्स्टवरती क्लिक करायचा आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो वरती जो काही ओरिजिनलचा ऑप्शन आहे या म्हणजे रेषेचा ऑप्शन आहे तो त्यावरती क्लिक करून जे काही इंस्टाग्राम रीलची रेषा आहे ते रेषा तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. नंतर जो काही आपला फोटो असणार आहे त्या फोटोला सिलेक्ट करून आपले जे काही रेशो आहे त्या रेशोमध्ये प्रॉपर तुमचा फोटो तुम्हाला सेट करून घ्यायचा आहे. तर या प्रकारे मी फोटोला सेट केले. आता लास्टला येऊन जे काही एंडिंग पार्ट आहे त्याला तुम्हाला इथून डिलीट करायचं आहे. नंतर फोटोला सिलेक्ट करून आपल्या फोटोची जी काही ड्युरेशन असणार आहे ती 20 सेकंद तुम्हाला करायचे आहे. नंतर सुरुवातीला यायचं आहे वरती जो काही ऑडिओचा ऑप्शन आहे यावरती क्लिक करून म्युझिकवरती क्लिक करायचं आहे आणि माय म्युझिकवरती क्लिक करून जे काही म्युझिक मी तुम्हाला दिलेलं असणार आहे ते म्युझिक तुम्हाला इथे यूज करायचं आहे. नंतर लास्टला यायचं आहे जे काही म्युझिक आपल्याला दिसते त्या म्युझिकच्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे. नंतर ते खालच्या फोटोला सिलेक्ट करून स्प्लिटवरती क्लिक करायचं आहे. जे काही एक्स्ट्रा पार्ट असणार आहे ते तुम्हाला इथून डिलीट करून टाकायचं आहे. नंतर सुरुवातीला यायचं आहे. सुरुवातीला आल्यानंतर आता मित्रांनो जे काय आयफोन इमोजीचे आपण हे केलं ते म्हणजे आपली जे काय आहे सारखा आयफोन इमोजीज म्हणतो जे काय आयफोनचा वॉलपेपर आहे त्याची तुम्हाला जे काही PNG आपण क्रिएट केली ते सुरुवातीला ते ॲड करायचे. त्यासाठी तुम्हाला इथे जे काही खाली फोटोचा ऑप्शन दिसतो यावरती क्लिक करून खाली एकदा तुम्हाला क्लिक करायचं आणि जे काही PNG मी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या ते त्याला तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आणि एकदम असं प्रॉपर फुल स्क्रीनला सेट करून घ्यायचं आहे. फुल स्क्रीनला सेट केल्यानंतर आता ही जी काही PNG असणार आहे त्या PNGची ड्युरेशन तुम्हाला आपली जी काही पहिली बीट आहे पहिली बीट म्हणजे आपली कुठंपर्यंत आहे मी सांगतो तुम्हाला. आपली जी काही पहिली बीट आहे ती 9.47 सेकंदपर्यंत आहे. आता प्रॉपर मी दाखवतो 9.47. तर इथेपर्यंत तुम्हाला हे याला असं सेट करून घ्यायचं आहे. या प्रकारे सेट करून घेतल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला जो काही खालचा फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करायचा आणि स्प्लिटवरती क्लिक करायचं आहे. इथे एक तुम्हाला बीट करायची आहे. नंतर आपले जे काही फोटो आहे त्या फोटोला इथे 11.22 वरती आल्यानंतर इथे एक तुम्हाला फोटोला स्प्लिट करून घ्यायचा आहे. या प्रकारे फोटो स्प्लिट केल्यानंतर आणखी एक स्प्लिट आहे मी दाखवतो मी तुम्हाला 1 मिनिट. नंतर जे काही बीट आपली आहे ती 15.37 सेकंदवरती आहे. सिम्पली या म्हणजे पॉईंटवरती येऊन तुम्हाला फोटोला स्प्लिट करायचं आहे. नंतर तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे आणि आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं पार्ट आपल्या व्हिडिओमध्ये ते म्हणजे जे काही मेसेजची सीन होते ते आपल्याला नोटिफिकेशनमध्ये कसं आणायचं मी दाखवतो. त्याच्या अगोदर जे काही सुरुवातीला येऊन ट्रान्झिशनचं ऑप्शन आहे या ट्रान्झिशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ट्रान्झिशनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला जो काही ब्लॅकचा ट्रान्झिशन दिसतो या ट्रान्झिशनला सिलेक्ट करायचं आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मी ऑडिओ मित्रांनो थोडंसं डिलीट करतो. नंतर जे काही इथे ब्लॅक दिल्यानंतर तुम्हाला जी काही खालची ड्युरेशन आहे त्या 0.8 सेकंदच राहून द्यायची आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतर मित्रांनो तुम्हाला इथे 0.70च्या दरम्यान 70 सेकंडच्या दरम्यान यायचं आहे. इथे आल्यानंतर टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नंतर एकदा टेक्स्टचं ऑप्शन बघायला भेटेल. तर ह्या टेक्स्टवरती क्लिक करून आता मित्रांनो खाली तुम्हाला स्क्रोल करायचं आहे आणि स्क्रोल केल्यानंतर एक मेसेजची कॅटेगरी तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर आता मी दाखवतो मेसेजची कॅटेगरी कुठं आहे. तर सिम्पली ती मेसेजची कॅटेगरीमध्ये तुम्हाला जी काही आयफोनची नोटिफिकेशन आहे ती बघायला भेटणार आहे. तर इथे बघू शकता ही. तर याला तुम्हाला ते ॲड करायची. या प्रकारे ॲड करून घेतल्यानंतर आता मित्रांनो विषय कसा आहे दाखवतो मी कसं एडिट करायचं. तर सर्वात अगोदर जे काही तुम्हाला नाव दिसते या नावावरती क्लिक करायचं आहे. जे नाव तुम्हाला इथे पाहिजे ते नाव इथे ॲड करायचं आहे. नाव ॲड केल्यानंतर जे काही इमोजी वगैरे आहे ते तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही इथे सेट करू शकताय. तर इथे मी या प्रकारे असं इमोजी सेट केल्या. नंतर वरती जे काही टायमिंग दिसेल 2 hour ॲगो तर इथे तुम्ही 1 hour ॲगो किंवा 45 मिनिट ॲगो या प्रकारे जसं आयफोनमध्ये असते त्या प्रकारे तुम्ही सेम टू सेम करू शकताय. नंतर खालचा मेसेज चेंज करण्यासाठी सिम्पली मेसेजवरती क्लिक करायचं आहे आणि जो काही मेसेज तुम्हाला इथे टाईप म्हणजे पाहिजे तो मेसेज तुम्हाला टाईप करून घ्यायचा आहे. जर आपल्या रील्सप्रमाणे मेसेज तुम्हाला पाहिजे असतील तर जी काही रील आहे ती मी इंस्टाग्रामवरती अपलोड केली आहे तिथून तुम्ही बघून जे काही मेसेज आहेत ते मेसेज इथे तुम्ही टाईप करून घ्यायचे. ओके. नंतर मित्रांनो ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर हिची जी काही ड्युरेशन असणार आहे ते आता कुठंपर्यंत ॲड करायची मी दाखवतो.
तर मित्रांनो जी काही ड्युरेशन आहे ती मी बघू शकता आपली 4.34ची जी काही इथे तुम्ही आपली जी काही ड्युरेशन आहे ती बघू शकताय ती 4.34पर्यंत मी ॲड केले. 34पर्यंत ॲड केल्यानंतर आता हा जो काही मेसेज आपण ॲड केला आहे ह्याला आपल्याला ॲनिमेशन द्यायचं आहे. तर ॲनिमेशन देण्यासाठी ते जो काही मोशनचा ऑप्शन दिसतो याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे स्केलचं ऑप्शन बघायला भेटतो. सिम्पली स्केलवरती क्लिक करायचं आहे. स्केलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आउट ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि फेडवरती क्लिक करायचं आहे. नंतर इथनं तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे. बघू शकता जो काही एक मेसेज होता तो या प्रकारे आपला तयार झाला आहे. नंतर ह्याची थोडीशी मी साईज कमी करतो या प्रकारे साईज केल्यानंतर थोडंसं या प्रकारे खालच्या बाजूला असं ॲड करून घेतो. तुम्हाला देखील व्यवस्थित असं ॲड करून घ्यायचं आहे. या प्रकारे ॲड केल्यानंतर तुम्हाला वरतीच तुम्हाला ह्या लेअरला सिलेक्ट केल्यानंतर डुप्लिकेटचं ऑप्शन बघायला भेटतो. सिम्पली डुप्लिकेटवरती क्लिक करायचं आहे आणि डुप्लिकेटवरती क्लिक केल्यानंतर हा जो काही मेसेज आहे 2 मेसेज तयार होतील त्यात ते एका मेसेजला तुम्हाला या प्रकारे खाली घेऊन यायचं आहे. तर प्रॉपर या प्रकारे तुम्हाला सेट केल्यानंतर आता ही जी काही वरच्या मेसेजची ड्युरेशन आहे जे काही दुसऱ्या मेसेजची ड्युरेशन आहे ती थोडीशी तुम्हाला सुरुवातीपासून कमी करायची आहे. म्हणजे एक मेसेज आल्यानंतर दुसरा मेसेज येतोय असं या प्रकारे. तर या प्रकारे असे कमी करून घ्यायचे. या प्रकारे कमी केल्यानंतर आता खालच्या मेसेजच्या आठवणीने तुम्हाला काय करायचं आहे जो काही खालचा मेसेज आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जे काही श्रेय दिसतंय आता ते तुम्हाला जे काही नाव वगैरे आहे ते तुमच्या मित्राचं काय असेल ते तुम्हाला टाईप करून घ्यायचं आहे. तर ते मी यश टाईप करतो आणि जे काही इमोजी आहे ते या प्रकारे टाकून घेतो. नंतर ते जे काही वाय आहे ते सुरुवातीला फक्त मोठं कॅपिटलमध्ये लिहितो. ओके. आणि जे काही खालचे मेसेज आहे तो देखील तुम्हाला चेंज करायचा आहे. तर या प्रकारे मी असं डेमोसाठी करतो आहे. तुम्हाला व्यवस्थित असं मेसेज टाईप करून घ्यायचं आहे. नंतर पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर जे काही मेसेज सांगितलं मी ज्या प्रकारे सांगितलं त्या प्रकारे ॲड करायचे आहेत. आता मित्रांनो जे काही मेसेज आहेत ते कशा प्रकारे मी ॲड करायचे मी तुम्हाला दाखवून देतो. तर मित्रांनो जे काही मेसेज आहे ते मेसेज मी ॲड करून घेते. या प्रकारे तुम्हाला सगळे मेसेज ॲड करायचे आहेत. मेसेज ॲड केल्यानंतर आता दुसऱ्या मेसेज जी काही ड्युरेशन आहे ते मित्रांनो बघू शकता 4.20पासून आपली जी काही आता ड्युरेशन लास्ट कुठेपर्यंत आहे 7.10पर्यंत आहे बघू शकता. नंतर जी काही दुसऱ्या मेसेजचे दुसऱ्या टाईमलाईनमध्ये दुसऱ्या पार्टमध्ये मित्रांनो जो काही दुसरा मेसेज आहे आपला 2 नंबरला येणारा खाली इथे रातचा दिसतोय का तर तो मेसेज जे आता ड्युरेशन कुठनं लावायचं बघू शकता. इथे 5.12 पासून सुरुवातीला डुप्लिकेट केलेलं एवढा असणार त्याला तुम्हाला 5.12पर्यंत ठेवायचं आहे. या प्रकारे ठेवल्यानंतर काही विषय नाही. नंतरची जी काही आपली हे आहे त्याला तुम्हाला कुठनं ठेवायचं आहे बघू शकता. आपली पुढचं म्हणजे तिसऱ्या पार्टमधला जो काही मेसेज आहे त्याला 7.12 पासून पुढे ॲड करायचं आहे. कुठेपर्यंत आपली जी काही मेन बीट असणार आहे बीट 9.46पर्यंतची तिथेपर्यंत तुम्हाला ॲड करायचं आहे. नंतर मित्रांनो जी काही पुढची बीट आहे आता इथे बघू शकता आपली 9.47-48वरती तुम्हाला यायचं आहे. नंतर टेक्स्टवरती क्लिक करून टेक्स्टवरतीच क्लिक करायचं आहे आणि ॲड हेडिंगचा जो काही ऑप्शन आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता काय इथे एव्हरीवन या प्रकारे असं सर्च म्हणजे टाईप करायचं आहे. नंतर या प्रकारे असं तुम्ही वेअर आर यू तुम्हाला इथे टाईप करून घ्यायचं आहे. या प्रकारे टाईप केल्यानंतर आता स्क्रीनवरती तुम्ही दोन्ही बोटांनी झूम आउट करू शकताय. झूम आउट करून लास्टला एक असं क्वेश्चन मार्क लावा. नंतर तुम्हाला इथे काय करायचं ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतर इकडे तुम्हाला सुरुवातीला आल्यानंतर फॉन्टचं ऑप्शन बघायला भेटेल. खाली आल्यानंतर तुम्हाला एक फॉन्ट आहे ते बघू शकता मी दाखवतो. हा जो काही फॉन्ट तुम्हाला दिसतोय तर या फॉन्टवरती क्लिक करायचं आहे. नंतर हा जो काही कलरचा ऑप्शन दिसतो यावरती क्लिक करून इथे बघू शकता हा जो काही तुम्हाला ब्लॅक कलर आणि जो काही व्हाईट स्ट्रोक आहे तर हे तुम्हाला ॲड करायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आणि याची जी काही साईज आहे ती तुम्ही या प्रकारे दोन्ही बोटांनी झूम करून या प्रकारे प्रॉपर असं वरच्या बाजूला सेट करून घ्यायचं आहे. नंतर याची जी काही ड्युरेशन असणार आहे ती मित्रांनो कुठेपर्यंत ठेवायचे दाखवतो मी 1 मिनिटं व्यवस्थित. याची जी काही ड्युरेशन आहे या टेक्स्टची ती 11.19 सेकंदपर्यंत ठेवायची आहे बघू शकता. नंतर ॲनिमेशन म्हणजे मोशनवरती क्लिक करायचं आहे. जे काही स्केलचं आपलं ॲनिमेशन आहे इन ॲनिमेशनमधनं स्केलचं ॲनिमेशन द्यायचं आहे. आउट ॲनिमेशनमधनं फेडचं ॲनिमेशन द्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. नंतर खाली जे आता मित्रांनो फोटो आपण स्प्लिट केलते ते पहिले जे काही स्प्लिट आहे त्या स्प्लिटवरती आल्यानंतर आता तुम्हाला जे काही लाईटचा ऑप्शन आहे तर लाईटचं ट्रान्झिशन आहे हे लाईटचं ट्रान्झिशन द्यायचं आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो हे जे काय आहे ते व्यवस्थित असं होऊन जाणार आहे. नंतर तुम्हाला आपली जी काही हे म्हणजे मेन बीट आता आपली ही जी काय आहे ती मेन बीट आहे की ती 11.18 सेकंदपासून पुढची. तर हा जो काही फोटो असणार आहे या फोटोला सिलेक्ट करून खाली एफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे. एफेक्ट्सवरती क्लिक केल्यानंतर झूम आउटचं एक ॲनिमेशन तुम्हाला इथे बघायला भेटतंय. तर ते ॲनिमेशन तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि ते अप्लाय केल्यानंतर ह्याची जी काही ड्युरेशन आहे ती या प्रकारे अशी कमी असणार आहे. तर ही जी काही इथून तुम्ही जे काही ड्युरेशन आहे ते 1.10 किंवा 11पर्यंत तुम्ही असं सेट करून खाली ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतर जी काही पुढचे मित्रांनो आपली बीट असणार आहे ह्याच्या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे आणि बेसमधनं तुम्हाला जे काही लाईटचे ट्रान्झिशन आहे हे ट्रान्झिशन देऊन ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो या प्रकारे ट्रान्झिशन वगैरेचा सगळा पार्ट झाल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे बघू शकता. आपली जी काही इथे मेन बीट आपली चालू होत्या 11.18 पासून पुढची तर ह्या बीट पैसे यायचं आहे. त्यानंतर जे काही फोटोज आणि व्हिडिओचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करून फोटोज आणि व्हिडिओजवरती क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला मी एक PNG दिल्या तर ती PNG तुम्हाला इथे ॲड करून घ्यायची आहे. PNG जी काही ड्युरेशन असणार आहे ती तुम्हाला लास्टपर्यंत वाढवून घ्यायची आणि या प्रकारे अशी PNGची
अशी साईज वाढवून तुम्हाला या प्रकारे अशी वरच्या बाजूला सेट करून घ्यायची आहे आणि जी काही ड्युरेशन आहे ते तुम्हाला लास्टपर्यंत वाढवून घ्यायचे आहे। या प्रकारे बघू शकता मी लास्टपर्यंत वाढवून घेतल्या। आता ते PNGला सिलेक्ट करायचं आहे। PNGला सिलेक्ट केल्यानंतर मोशनवरती क्लिक करायचं आहे। मोशनमधनं इथे तुम्हाला फीडचं एक मोशन द्यायचं आहे आणि आउट ॲनिमेशनमधनं काही दिलं नाही तरी चालते। ओके, आता मित्रांनो ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकता तुम्ही ज्या प्रकारे डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा आपला व्हिडिओ तयार झाला आहे। आता सिम्पलीवरती शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून हा जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे।